सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांत, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला। स्वर्गीय अजितदादा पवार हे सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वच क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या अकाली जाण्यामुळे पिंपरणे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि 2 मिनिटांचं मौन पाळून या श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात झाली। मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून दादांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीनं जपावा असं भावनिक आवाहनही केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धराडीचे कार्यकर्ते अजितदादा पवार यांचे ते विमानाच्या दुर्घटनेतून त्यांचा मृत्यू झाला, तरी गावाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्रावर एक दुःखद अशी घटना घडली। या घटनेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं एका विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं। महाराष्ट्रात प्रशासनावर पकड असलेलं एक धाडसी असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राने गमावलेलं आहे। त्यांना आमच्या संपूर्ण पिंपरणे ग्रामस्थांच्या वतीने, पिंपरणे ग्रामपंचायतीच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचे निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहेत। एक धडडीचे नेतृत्व आणि कार्यक्षम नेता आपल्यातून गेलाय, तरी समस्त ग्रामस्थ पिंपरणे व महाराष्ट्राच्या वतीनं एक शोकाकुल वातावरणात आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत। काल अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले। त्यांच्या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा अपघात झालाय आणि पिंपरणे ग्रामपंचायतीच्या वतीनं व पिंपरणे ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांना भावचिंद श्रद्धांजली वाहतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व काल सकाळी 8:30च्या दरम्यान माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं। तर या महाराष्ट्राचा लाडका नेता व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ गेल्याबद्दल अत्यंत दुःखद अशी घटना घडू नये पण घडली, तर याच्यातून आमच्या देशवासियांची खूप अशी हालत खराब झालेली आहे। सर्वांना असा आनंदमय वातावरण नसणारी व्यक्ती आमच्यातून हरपली, त्यांना त्यांच्या आत्म्यास चिर शांती देऊ। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। तर अजितदादांना आपल्या पिंपरणे गावच्या वतीने व संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। त्यांना गावच्या वतीने, या परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। भारताचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल जो विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं, त्या दुःखद निधन झालं त्याबद्दल आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांचं काल मोठं दुःखात निधन झालं, त्याबद्दल मी पिंपरणे गावच्या वतीनं, सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पितो। आणि असे परत दादा होणार नाही या जगामध्ये। दादा बोलन तैसे चालत होते, साधू संतांमध्ये म्हण आहे, त्याचे वंदावे पाऊले। लोकनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांचं काल अपघाती या ठिकाणी निधन झालं। खऱ्या अर्थाने अजितदादा हे काय
नुसते स्वतः बारामतीचे दादा नव्हते, ते खरे महाराष्ट्राचे दादा होते. दादांनी सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत कष्टाने काम केलं. सर्वसामान्य कष्टकरी, गोरगरीब, दलित, पददलित इतर सर्व लोकांना बरोबर घेऊन अजितदादांनी काम केलं. अजितदादांनी कधी जातीय राजकारण केलं नाही. खऱ्या अर्थाने अजितदादा सारखा नेता या महाराष्ट्राला होणे नाही. सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन कुणाचंही काम असो ते अतिशय निष्ठेने करण्याचं खऱ्या अर्थाने काम अजितदादांनी केलं. महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये खऱ्या अर्थाने एकमेव नेता म्हणून अजितदादा या ठिकाणी आपण बघत होतो. स्पष्ट वक्ता आणि खऱ्या अर्थाने काम झालं तर होणार या शब्दात सांगणारा नेता म्हणून अजितदादा काम बघतोय. आज खऱ्या अर्थाने अजितदादाच्या जाण्याने आमचं गाव या ठिकाणी पोरकं झालेलं आहे. मी पिंपरणे ग्रामपंचायत वतीने तसेच संगमनेर तालुका शिवसेनेच्या वतीने अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो. कार्यक्रमाच्या शेवटी अजितदादा पवार अमर रहे अशा घोषणा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. एसके टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.